सध्या आपण आजपासून पेपर 1चा एक टॉपिक सायमल्टेनियसली स्टार्ट करणार आहोत. तर आपण मॅट्रिक्स टॉपिकला स्टार्ट करू. हा टॉपिक त्याचा फर्स्ट पार्ट 11th मध्ये आहे आणि सेकंड पार्ट 12th मध्ये आहे. 11th मध्ये जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन आहे, ॲडिशनचा पार्ट आहे. त्यामध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शन, स्केलर मल्टिप्लिकेशन, लिनियर कॉम्बिनेशन सगळं आलं. त्यानंतर मल्टिप्लिकेशन आहे. इथपर्यंत 11th सेक्शन आहे. 12th मध्ये पुढे 2 आर्टिकल आहेत. एक आहे इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स, ते फाइंड करण्याचे 2 मेथड आहेत. एक आहे जॉइंट मेथड, दुसरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. आणि दुसरा आर्टिकल आहे सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन्स. त्याच्यामध्ये रिडक्शन मेथड आणि मॅट्रिक्स इनव्हर्स मेथड अशा 2 मेथड आहेत. म्हणजे थोडक्यात काय, हा जो चॅप्टर 12th मध्ये आहे तर त्याच्यामध्ये फर्स्ट आर्टिकल आणि सेकंड आर्टिकल. फर्स्टमध्ये इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स आणि सेकंड आर्टिकल जे आहे ते आहे सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन्स. त्याच्यामध्ये परत 2 मेथड आहेत इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्समध्ये. एक मेथड आहे ट्रान्सफॉर्मेशन, दुसरे आहे ॲडजॉइंट मेथड. ट्रान्सफॉर्मेशन आणि ॲडजॉइंट मेथड. सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशनमध्ये परत 2 मेथड आहेत. याच्यामध्ये एक इनव्हर्स मेथड आहे, मॅट्रिक्स इनव्हर्स मेथड त्याच्यामध्ये. दुसरी आहे रिडक्शन मेथड. जवळपास इतका टॉपिक या ठिकाणी आहे. आता आपण थोडक्यात 11th जो टॉपिक आहे तो अगदी शॉर्टमध्ये रिवाईज करू. त्यानंतर लगेच आपण 12th टॉपिकला स्टार्ट करू. तर मॅट्रिक्स म्हणजे काय, तर अरेंजमेंट ऑफ नंबर्स इनक्लोज्ड इन रेक्टँग्युलर ब्रॅकेट. अरेंजमेंट ऑफ numbers in enclosed in rectangular bracket is called as matrix. त्याच्यामध्ये matrix denoted by capital letters A, B, C. Order of matrix, number of rows into number of columns is called as order. Matrix having m rows and n columns, then m into n is the order of matrix. Then order of element, matrix 1 2 3 4 5 6. Order of element, if matrix element of the matrix belonging to ith row and jth column, then I into j is the order of element. आता इथे लक्षात घ्या, m रोज आणि n कॉलम असतील तर m इंटू n ही त्या मॅट्रिक्सची ऑर्डर असते. जसं की आता याच्यामध्ये या मॅट्रिक्समध्ये 2 रोज आणि 3 कॉलम्स आहेत, त्याच्यामुळे 2 इंटू 3 ही या मॅट्रिक्सची ऑर्डर आली. पण समजा हा एलिमेंट आहे 5, हा सेकंड रो मध्ये आहे हा आणि सेकंड कॉलम मध्येच आहे, तर 2 इंटू 2 जे आपण आय आणि जे एन दाखवतो, A22 म्हणतात त्याला. त्याच्यात हे आय हे जे, तर A22 जो एलिमेंट आहे सेकंड रो, फर्स्ट रो सेकंड रो आणि सेकंड कॉलम, फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम, तर A22चा एलिमेंट 5 आहे. तर ती त्या एलिमेंटची ऑर्डर झाली. अर्थात हे सगळं बेसिक पार्ट आहे, तुम्हाला माहितीच आहे, थोडक्यात रिवाईज करतो. त्याच्यानंतर आता टाईप्स ऑफ मॅट्रिक्स आपण बघू. टाईप्स, तर त्यातलं पहिलं आहे रो मॅट्रिक्स, ज्याच्यामध्ये की फक्त एकच रो असतो, ओनली वन रो इज प्रेझेंट, देन इट इज कॉल्ड एज रो मॅट्रिक्स. सिमिलरली असंच इफ ओनली वन कॉलम इज प्रेझेंट, देन इट इज कॉल्ड एज कॉलम मॅट्रिक्स. थर्ड, rectangular matrix, number of rows and number of columns are not equal,
आता इथं 2 rows आणि 3 columns आहेत, म्हणजे रो आणि कॉलम सेम नाही आहेत. 2 rows आणि 3 columns आहेत, त्यामुळे 2 into 3 इथे 2 into 3 ही जी ऑर्डर आहे त्याला आपण रेक्टँग्युलर मॅट्रिक्स म्हणतो. ह्याच्या उलट आहे स्क्वेअर मॅट्रिक्स, ज्याच्यामध्ये की नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स इक्वल असतात. जसं की आता इथं 2 rows आणि 2 columns आहेत, सेम आहेत, एम इज इक्वल टू एन आहे. एम इज नॉट इक्वल टू एन असेल तर त्याला रेक्टँगल मॅट्रिक्स म्हणायचं, आणि एम इज इक्वल टू एन असेल तर त्याला आपण स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतो. त्यानंतर डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्समध्ये नॉन डायगोनल एलिमेंट 0 असतात, आणि डायगोनल ते एकतर जो स्क्वेअर मॅट्रिक्स असतो म्हणजे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स इक्वल असतात, पहिली कंडिशन, आणि नॉन डायगोनल एलिमेंट 0 असतात, एवढंच कंडिशन आहे. बाकी डायगोनल एलिमेंट कसे असले तरी चालतात. जनरली डिफरंट आहे तिचं, तर त्याला आपण डायगोनल मॅट्रिक्स म्हणतो. कंडिशन एवढीच आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0. त्यानंतर स्केलर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच non-diagonal elements are 0 and diagonal elements are equal. Square matrix in which non-diagonal elements are 0 and diagonal elements are equal, then it is scalar matrix. पुढचा आहे युनिट मॅट्रिक्स, जे की इम्पॉर्टंट आहे. नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0 अँड डायगोनल एलिमेंट्स आर 1, युनिट ऑर 1, देन इट इज कॉल्ड एज युनिट मॅट्रिक्स. जनरली ते आयने दाखवतो आपण. त्यानंतर नल मॅट्रिक्स, जे सगळे एलिमेंट 0 असतात, all elements are 0, then it is called as null matrix. आता सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे, तर सिमेट्रिक मॅट्रिक्स कशाला म्हणतात? एक तर तो स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, एलिमेंट्स बिलो दी डायगोनल अँड अबोव दी डायगोनल आर द करस्पॉन्डिंग आर इक्वल. एक तर स्क्वेअर मॅट्रिक्स आहे आणि डायगोनलच्या खालचे आणि वरचे एलिमेंट बिलो आणि अबोव हे दोन्ही एलिमेंट करस्पॉन्डिंग एलिमेंट इक्वल आहे. तर करस्पॉन्डिंग म्हणजे काय ते पण आपण बघू. तर इथे एक्झाम्पल बघा, हे 2 ला 2 इक्वल आहे, म्हणजे 1 2 चं एलिमेंट 2 1 बरोबर इक्वल आहे, याला करस्पॉन्डिंग म्हणायचं. 1 3 चं 3 1 बरोबर आहे आणि 2 3 चं 3 2 बरोबर आहे, म्हणजे डायगोनलच्या वरचे आणि खालचे करस्पॉन्डिंग एलिमेंट इक्वल असले आणि तो जर स्क्वेअर मॅट्रिक्स असला तर त्याला आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतो. आता ही डेफिनेशन कोणाची? सिमेट्रिक. इथे तर काय प्रॉब्लेम नाही, वर आणि खाली एकच एलिमेंट आहे आणि तो सेम आहे 9, त्याला आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. हा पण स्क्वेअर मॅट्रिक्सच आहे, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स, पण याच्यामध्ये काय डायगोनल एलिमेंट 0 असतात आणि जे नॉन डायगोनल एलिमेंट आहेत डायगोनलच्या वरचे आणि खालचे हे एलिमेंट जे आहेत त्याचं साईन इक्वल तर असतात, पण त्याचं साईन अपोजिट असतं. जसं की 4ला -4 आहे, -5ला +5 आहे, 6ला -6 आहे, म्हणजे एलिमेंट जे आहेत डायगोनलच्या वरचे आणि खालचे हे इक्वल आहेत, पण त्याचं साईन अपोजिट आहे. त्याच्यासोबत त्याचे डायगोनल एलिमेंट पण 0 आहेत, त्यासोबत डायगोनल एलिमेंट जे आहेत ते पण 0 आहेत. याला आपण स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतो. पुन्हा बघा, डायगोनलच्या खालचे आणि वरचे एलिमेंट जे आहेत अबोव आणि बिलो एलिमेंट आर इक्वल मॅग्निट्यूड but opposite sign. Also diagonal elements are 0, then it is called as skew symmetric matrix. A square matrix in which the elements below the diagonal and above the diagonal are the corresponding are equal magnitude but opposite sign. Also diagonal elements are 0, then it is called as skew symmetric matrix. पुढचा आहे ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ट्रायंग्युलर मॅट्रिक्स कोणाला म्हणतात? स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये डायगोनलच्या वरचे किंवा खालचे एलिमेंट जर 0 असतील तर त्याला आपण ट्रायंग्युलर म्हणतो. डायगोनलच्या बिलो किंवा अबव कुठलेही जर 0 असतील तर त्याला आपण ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणतो. जसं की आता इथं अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे, डायगोनलच्या खालचे आणि डायगोनलच्या खालचे एलिमेंट 0 आहेत तर त्याला आपण अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणतो. बिलो डायगोनलच्या बिलो असणारे स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच the elements below the diagonal are 0. Square matrix in which the elements below the diagonal are 0, then it is called as upper triangular matrix. याला आपण upper triangular matrix असं म्हणतो. त्यानंतर lower triangular matrix. Lower triangular matrix कशाला म्हणतात? तर square matrix in which the elements above the diagonal are 0. Square matrix in which the elements above the diagonal are 0, then it is called as lower triangular matrix. Then singular matrix. Singular matrix, a square matrix in which the value of determinant is 0. Square matrix in which value of determinant is 0, then it is called as singular matrix. Non-singular matrix. Non-singular matrix, a square matrix in which
value of determinant is not equals to 0 or different from 0, then it is called as non-singular matrix. But I transpose matrix obtained by interchanging its rows and columns. Matrix obtained by interchanging its rows and columns, then it is called as transpose matrix. Here, first row into first column, second column, first row, first column, second row, second column. तर ह्याला आपण ट्रान्सपोज मॅट्रिक्स असं म्हणतो, ज्याच्यामध्ये रो आणि कॉलममध्ये आपण इंटरचेंज करतो. फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम, सेकंड रो इंटू सेकंड कॉलम. आता याच्यानंतर जे पहिलं आर्टिकल आहे ते ॲडिशन, सबट्रॅक्शन, स्केलर मल्टिप्लिकेशन, लिनियर कॉम्बिनेशन आणि इक्वलिटी ऑफ मॅट्रिक्स. तर त्याच्यामध्ये आपण परत म्हणजे निगेटिव्ह मॅट्रिक्स पण बघू त्याच ह्याच्यामध्ये. तर थोडक्यात पटपट मी सांगतो फास्ट. तर ते काय सिंपल आहे. ॲडिशनमध्ये काय करतो आपण, ऑर्डर इक्वल असायला पाहिजे. ॲडिशन ऑफ मॅट्रिक्समध्ये ऑर्डर इक्वल असायला पाहिजे आणि करस्पॉन्डिंग एलिमेंट ॲड करतो. जसं की आता हे 1मध्ये 2 ॲड केलं, 1 + 2 3 होतं. 2मध्ये -1 ॲड केलं, 3मध्ये 0 ॲड केलं, 4मध्ये 3 ॲड केलं, 5मध्ये 5 ॲड केलं, 6मध्ये -6 ॲड केलं. तर हे ॲडिशन म्हणजे ऑर्डर जर सेम असेल तर आपण त्याचे करस्पॉन्डिंग एलिमेंट काय करतो, ॲड करतो आणि त्याच्यावरून आपण ॲडिशन म्हणजे एकतर ऑर्डर सेम पाहिजे आणि मिळालेले जो मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर पण त्याची इक्वलच असते. ए बी आणि A + B हे सेमच असतात. ह्याला आपण ॲडिशन म्हणतो. ॲट दी करस्पॉन्डिंग एलिमेंट्स इफ ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स इज सेम. देन स्केलर मल्टिप्लिकेशन. स्केलर मल्टिप्लिकेशनमध्ये काय, एक मॅट्रिक्स आहे आणि एक स्केलर आहे. समजा हे ए आहे, 1 2 3 4. आपल्याला जर 5 काढायचं असेल, 5A, तर 5ने प्रत्येक एलिमेंटला आपण मल्टिप्लाय करतो. तर ह्याला काय म्हणतात, ह्या 5A. तर हे स्केलर मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे स्केलरने आपण पूर्ण त्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करतो प्रत्येक एलिमेंटला. त्यालाच आपण स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणतो. मॅट्रिक्स ऑब्टेन बाय मल्टिप्लाइंग स्केलर टू दी ऑल एलिमेंट्स इज कॉल्ड एज स्केलर मल्टिप्लिकेशन. आता आहे निगेटिव्ह मॅट्रिक्स. मॅट्रिक्स ऑब्टेन बाय मल्टिप्लाइंग -1 टू दी ऑल एलिमेंट्स. -1ने आपण जर सगळ्या एलिमेंटला मल्टिप्लाय केलं तर तो त्याचा निगेटिव्ह मॅट्रिक्स असतो. तर जसं की ए आहे 1 - 2 0 3, त्याला -1ने मल्टिप्लाय केलं तर ते मायनस येत आहे, म्हणजेच -1 या ठिकाणी -1 2 0 -3, -1 2 0 -3 हे -1. तर ए आणि -1 याचं जर आपण ॲडिशन केलं या दोघांचं, ए - बी म्हणजे ए आणि -a जर आपण ॲडिशन केलं तर नल मॅट्रिक्स आपल्याला मिळतो, म्हणजे 0 मॅट्रिक्स मिळतो. आता सबट्रॅक्शन बघायचं आपल्याला. तर सबट्रॅक्शन हे सुद्धा ॲडिशन सारखंच आहे. जसं आपण करस्पॉन्डिंग एलिमेंट ॲड करतो तसंच करस्पॉन्डिंग एलिमेंट आपण सबट्रॅक्ट करू शकतो. फक्त आता आपण डिफाईन करताना काय करतो, a - b इज इक्वल टू a + -b, वेअर -b इज निगेटिव्ह मॅट्रिक्स ऑफ b. ॲक्च्युअलमध्ये प्रोसेस अशी आहे, पण हे आपण वापरत नाही. डायरेक्ट जसं ॲड करतो आपण करस्पॉन्डिंग एलिमेंट, तसंच आपण ऑर्डर सेम असताना करस्पॉन्डिंग एलिमेंट सबट्रॅक्ट केलं की आपल्याला सबट्रॅक्शन पण मिळतो. हे त्याचं एक्झाम्पल आहे. जसं की आता मी a + b काढलं होतं, तसं आता हे a - b आहे, म्हणजे 2 - -3 सेम, 3 - 4 त्या ठिकाणी, 5 - 5 नंतर 1 - 1 0 -2 आणि -6 - 3. हे सगळं जर आपण ॲड केलं तर हे येतं, म्हणजे पुन्हा त्याचं ॲडिशन केलं तर. सबट्रॅक्शन ॲडिशन सेमच आहे. ॲडिशन करताना आपण करस्पॉन्डिंग एलिमेंट ॲड करतो, सबट्रॅक्शन करताना आपण सबट्रॅक्ट करतो. इतकंच त्यामध्ये फरक आहे. बाकी आता याच्यानंतर आहे लिनियर कॉम्बिनेशन. लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे काय, तर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन आहे, ॲडिशन आणि स्केलर मल्टिप्लिकेशन. ह्या दोन प्रोसेस एकत्र केल्या की त्याला आपण लिनियर कॉम्बिनेशन म्हणतो. जसं की आता ए आणि बी हे दोन स्केलर आहेत आणि K1 K2 हे कॉन्स्टंट, म्हणजे ए आणि बी हे दोन मॅट्रिक्स आहेत आणि K1 K2 हे स्केलर आहेत. तर पहिल्या मॅट्रिक्सला पहिलं स्केलरने मल्टिप्लाय केलं, दुसऱ्याला दुसऱ्या स्केलरने मल्टिप्लाय केलं आणि नंतर त्याचं ॲडिशन केलं, तर त्याला आपण स्केलर मल्टिप्लिकेशन असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय, तर दोन मॅट्रिक्सला दोन स्केलरनी मल्टिप्लाय करून पुन्हा त्याचं जेव्हा आपण ॲडिशन करतो त्याला आपण स्केलर मल्टिप्लिकेशन असं म्हणतो. जसं की आता ही ए आहे, बी आहे. एला 3ने मल्टिप्लाय केलं, समजा बीला 4ने मल्टिप्लाय केलं, तर हे 3A + 4B. अगोदर 3 4ने मल्टिप्लाय करायचं याला, सगळ्या एलिमेंटला 3ने आणि 4ने मल्टिप्लाय करून नंतर पुन्हा आपण ह्याचं ॲडिशन केलं की हे स्केलर मल्टिप्लिकेशन होते. आता इथे एकापेक्षा अनेक मॅट्रिक्स असले तरी काही प्रॉब्लेम नाही, किंवा ॲडच्या ऐवजी आपण सबट्रॅक्ट केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, ते सुद्धा लिनियर कॉम्बिनेशनच आहे.
त्याच्यानंतर आहे इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स. जेव्हा दोन मॅट्रिक्स इक्वल असतात त्याला एक तर तिची ऑर्डर सेम असते पहिलं, आणि करस्पॉन्डिंग एलिमेंट इक्वल असतात. तर समजा हे मॅट्रिक्स जर इक्वल असतील समजा, तर ए आणि पी इक्वल असायला पाहिजे, बी आणि क्यू इक्वल असायला पाहिजे, सी आणि आर इक्वल असायला पाहिजे, डी आणि एस इक्वल असायला पाहिजे. तर याला आपण इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स म्हणतो. अर्थात इक्वॅलिटी असते, फक्त आपण त्याला कम्पेअर करावं लागतं, इक्वेट करावं लागतं, हे आहे. त्याच्यानंतर आता हे मॅट्रिक्स ॲडिशनचे लॉ आहेत काय, जसं की आता कम्युटेटिव्ह लॉ, ए प्लस बी आणि बी प्लस ए सेम असतात. म्हणजे फर्स्टमध्ये सेकंड ॲड केलं किंवा सेकंडमध्ये फर्स्ट ॲड केलं तर ते सेम आहे. त्यानंतर असोसिएटिव्ह लॉ, असं तिघाचं ॲडिशन आहे. ते करत असताना कुठल्याही दोघांचं ॲडिशन तुम्ही करू शकता, नंतर त्यात तिसरं ॲड करू शकता. एमध्ये बी प्लस सी करू शकता किंवा ए प्लस बीमध्ये सी ॲड करू शकता, असं पण चालतं. पुन्हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही स्केलर मल्टिप्लाय करून ॲड करू शकता किंवा अगोदर ॲड करून नंतर स्केलर मल्टिप्लाय करू शकता. म्हणजे ए आणि बीला केने मल्टिप्लाय केलं, नंतर ॲड केलं किंवा सबट्रॅक्ट केलं, किंवा अगोदर ॲड करून नंतर स्केलर मल्टिप्लाय केलं, तर ते सेम आहे. त्याला डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी म्हणतात. ती प्लसमध्ये मायनसमध्ये दोन्हीमध्ये चालते. निगेटिव्ह मॅट्रिक्स प्रॉपर्टी मी तुम्हाला सांगितलं आता, एक मॅट्रिक्स आणि त्याचं निगेटिव्ह मॅट्रिक्स, या दोघांचं ॲडिशन हे नल मॅट्रिक्स असते 0. परत नल मॅट्रिक्स प्रॉपर्टी आहे ज्याच्यामध्ये कुठल्या मॅट्रिक्समध्ये नल मॅट्रिक्स ॲड केला तर काय फरक पडत नाही, तेवढा जर मॅट्रिक्स राहतो. नंतर आहे ट्रान्सपोज प्रॉपर्टी, हे एक इम्पॉर्टंट आहे. ए प्लस बी ट्रान्सपोज इज इक्वल टू ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज, आणि असं मायनसला मायनस. हे खूप बेसिक कन्सेप्ट आहेत, पण आपल्याला एकदम माहीत असणं गरजेचं आहे. तर रिवाईज करून घेऊ आपण. आता ह्याच्या नंतर आपल्याला ॲडिशन, सबट्रॅक्शन, स्केलर मल्टिप्लिकेशन ह्या सगळ्या प्रोसेस आपण या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आहेत. आता आपण या ठिकाणी पुढची जी प्रोसेस आहे मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स, तर ती एकदा बघितली. मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स एकदा झालं की मग आपण या ठिकाणी पुढच्या म्हणजे 12th मधला जो चॅप्टर आहे त्याला आपण स्टार्ट करू शकतो. तर आता या ठिकाणी बघा मल्टिप्लिकेशन आपण केव्हा करू शकतो ते आपण पहिल्यांदा बघू. एक तर समजा ए मॅट्रिक्स आहे आणि बी मॅट्रिक्स आहे, तर मॅट्रिक्स ए जे आहे त्याची ऑर्डर एम इंटू एन आहे, आणि बी मॅट्रिक्स एची ऑर्डर एम इंटू पी आहे, आणि बीची ऑर्डर पी इंटू एन आहे. तर त्यात ए बी आहे ना, ए बी, तर त्याची ऑर्डर एम इंटू एन असते, एम इंटू एन ही मॅट्रिक्स ए बीची ऑर्डर असते. म्हणजे थोडक्यात काय, तर पहिल्या मॅट्रिक्समधले कॉलम, फर्स्ट मॅट्रिक्समधले कॉलम आणि सेकंडमधले रो असंच पाहिजे. पहिल्यातले कॉलमच पाहिजेत, दुसऱ्यातले रो हे जर का सेम असतील, जसं की आता इथे पी सेम आहे तर त्याचं मल्टिप्लिकेशन एक्झिस्ट होत आहे, मल्टिप्लिकेशन आपण करू शकतो. हे जे सेम असलेले आहेत पी या ठिकाणी सेम असलेले पी जे दिसते आपल्याला, तर ते पहिल्यातले कॉलम आणि दुसऱ्यातले रो आहेत, तर मल्टिप्लिकेशन एक्झिस्ट होत आहे. आणि मग जर मल्टिप्लिकेशन केलं तर त्याची ऑर्डर काय असेल, तर ते पी काढून टाकायचं दोन्हीतला, आणि उरलेलं जे आहे एम इंटू एन ही त्याची ऑर्डर असतात. तर समजा एची ऑर्डर ए मॅट्रिक्स 3 इंटू 4 आहे आणि बी मॅट्रिक्स 4 इंटू 3 आहे, तर ए बीची जी ऑर्डर आहे ती हे 4 4 कॅन्सल होतं, 3 इंटू 3 आहे. तर याला आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन असं म्हणतो. आता तुम्ही एक लक्षात घ्या या ठिकाणी की मल्टिप्लिकेशन जेव्हा आपण करतो या ठिकाणी, तर त्याला ती प्रोसेस काय आहे हे आपण पहिल्यांदा बघू. एक तर आपण काय करतो, रो आणि कॉलमला मल्टिप्लाय करतो. म्हणजे समजा आपण फर्स्ट रो घेतला तर ते सगळ्या कॉलमला मल्टिप्लाय करतो, फर्स्ट सेकंड थर्ड. मल्टिप्लिकेशन यायला पाहिजे, आपल्याला गरज पडते, 12th मध्ये पण लागतं. फर्स्ट रो घेतला की फर्स्टला कॉलमला, सेकंड कॉलमला, थर्ड कॉलमला, सगळ्या एकदा एक रो घेतला की त्याने सगळ्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय करताना पुन्हा करस्पॉन्डिंग एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं, आणि नंतर त्याचं ॲडिशन करायचं. थोडक्यात काय, समजा आता पहिला रो आणि पहिला कॉलम घेतला तर पहिल्या एलिमेंटने पहिल्याला, दुसऱ्याने दुसऱ्याला, तिसऱ्याने तिसऱ्याला मल्टिप्लाय करून मग त्याचं ॲडिशन केलं, त्याच्यानंतर मग तो एक एलिमेंट येतो. आता अर्थात ते प्रॉब्लेम सॉल्व करताना एवढं अवघड वाटत नाही, कन्सेप्च्युअली थोडं अवघड वाटतं. तर करस्पॉन्डिंग एलिमेंटला मल्टिप्लाय करणे आणि नंतर पुन्हा ते ॲड करणे, तर ही जी प्रोसेस आहे त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. आता त्याची ऑर्डर कशी असते ते पण मी सांगितलं. फक्त मल्टिप्लाय करताना
ची जी प्रोसेस आहे तर ती महत्त्वाची आहे. रो आणि कॉलमला मल्टिप्लाय करणे हे महत्त्वाचं. आता जसं तुम्ही फर्स्ट रो आता सेकंड रो घेतला की परत फर्स्ट सेकंड थर्ड कॉलम, पुन्हा थर्ड रो घेतला की पुन्हा फर्स्ट सेकंड थर्ड कॉलम, त्यात मल्टिप्लाय करताना करस्पॉन्डिंग एलिमेंटला मल्टिप्लाय करणे आणि नंतर पुन्हा ॲड करणे, अशा प्रकारची प्रोसेस त्याच्यामध्ये आहेत. तर हे या ठिकाणी लक्षात घ्या.